नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी नरेश माळवे श्री ॲग्रो ऑर्गॅनिकच्या वतीनं तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मी आज आलेलो आहे विरगाव या ठिकाणी प्रगतशील शेतकरी रामभाऊ वाकचोरे यांच्या या द्राक्ष बागेमध्ये आपण आत्ता आहोत. मी रामभाऊ वाकचोरे यांच्याकडनं समजून घेणार आहे की हा द्राक्षाचा इतका सुंदर बाग त्यांनी कशा पद्धतीने पिकवलेला आहे. रामभाऊ नमस्कार. ही जी व्हरायटी मला दिसते या व्हरायटी बद्दल मला जाणून घ्यायचं आहे. तुम्ही ही व्हरायटी कुठली लावली, कधी प्लांटेशन केलं आणि ही व्हरायटी लावल्यानंतर तुम्हाला समस्या काय काय जाणवल्या होत्या? रामचंद्र लक्ष्मण वाकचोरे, मुक्काम पोस्ट विरगाव, तालुका अकोला, जिल्हा अहमदनगर. तर ही व्हरायटी साधारण शरद आहे आणि 4 वर्षापूर्वी आम्ही हे प्लांटेशन केलेलं आहे. 2-3 पिकं घेतलेली आहे, पण त्यावेळेस आम्हाला मेन प्रॉब्लेम सन बर्निंग आणि साईज ही होती. पण ह्या वर्षी आम्हाला तुमचे श्री ॲग्रोवाले जसे भेटले त्याच्यानंतर त्यांनी जे मार्गदर्शन केलं, अतिशय सुंदर आणि प्रभावी काही औषधं त्यांच्याकडे आहे. तर ते औषधं मी तुम्हाला सांगतो. आणि साधारण सीड ॲग्रो, नॅनोसल, नॅनोरिच, डिस्नेल सॉईल, इनोलप आणि ऑक्सिरूट ह्या सगळ्या औषधांमुळं वेळोवेळी वापरल्यामुळं आम्हाला याच्यात फार सुंदर परिणाम आलेला आहे. आणि मागच्या वर्षी जसं 2-3 वर्ष आम्हाला सनबर्निंग फार मोठ्या प्रमाणात त्रास देत होतं, ते आता साधारण एक 10% आलेलं आहे या औषधात. मी रामभाऊ तुमच्याकडनं जाणून घेऊ इच्छितो की गेल्या काही वर्षापासून बदलत्या वातावरणामुळे द्राक्ष बागायतदारांमध्ये शर्करा जी उतरते, शुगर ज्याला आपण म्हणतो, की शुगर त्या ठिकाणी कमी उतरते, अशा प्रकारच्या अनेक तक्रारी आहेत. तर तुम्हाला ही तक्रार आली होती का तुमच्याकडे, किंवा ही जाणवली का ही बाग पिकवत असताना? तुम्ही त्याच्यावरती मार्ग काढले? त्याच्यानंतर नॅनोसल्फ म्हणून एक जे औषध त्यांनी मला जे सुचवलं, त्याने आम्हाला अतिशय सुंदर इफेक्ट आला. साधारण एक 48 तासात आम्हाला त्याचं पूर्ण शुगरवरती ब्रिक्स वाढलेली दिसली आणि अतिशय छान औषध आहे. आणि ही सगळी औषधं जर तुम्हाला पाहिजे असेल तर श्री ॲग्रो संगमनेर आणि अकोले इथं चांगल्यापैकी मार्गदर्शन करणारे मंडळी आहे, त्यांची टीम चांगली आहे. विरगावचे आपले प्रगतशील शेतकरी रामदादा, अत्यंत सुंदर अशी त्यांनी ही बाग या ठिकाणी द्राक्षाची पिकवलेली आहे. उत्कृष्ट व्यवस्थापन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्यांनी आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल त्यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू सो मच.